नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक गोविंदा झाडे, ॲडव्होकेट यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे इयत्ता 11वी अर्थशास्त्र विषयाच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, आज आपला अर्थशास्त्र विषयाचा हा पहिला क्लास आणि या पहिल्या क्लासमध्ये तुम्हाला अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे। मित्रहो, तुम्ही यावर्षी 11वीला आर्ट, कॉमर्स या शाखेत जर प्रवेश घेतला असेल तर नक्कीच तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय कामाचा असा ठरणार आहे। तुमचे जे 6 विषय आहे त्यामध्ये अर्थशास्त्र हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढं बाकी सब्जेक्ट आपला महत्त्वाचा आहे। तर विद्यार्थ्यांनो, नक्की अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून घेणं तुम्हाला या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे। मित्रहो, अर्थशास्त्र हा विषय दुसरं काहीही नसून आपल्या रोजच्या जीवनात आपण जे काही व्यवहार करतो, आपण ज्याप्रमाणे वागतो ते सार म्हणजेच अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांनो, तुम्ही इयत्ता 9वी 10वीला अर्थशास्त्र हा विषय नक्कीच शिकले असेल, पण तो थोडासा संकुचित होता। आता यावेळेस 11वीला तो स्वतंत्र विषय म्हणून आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे। तेव्हा मित्रहो, सुरुवातीला आपण अर्थशास्त्र म्हणजे काय ते जाणून घेऊया। मित्रहो, 11वी 12वी पुढे BA, MA, BCom, MCom किंवा अर्थशास्त्र विषयात PhD, नेट सेट काही जरी तुम्ही करतो म्हटलं तरी अर्थशास्त्राची ओळख आज मी जे सांगेल तीच ओळख राहणार आहे। म्हणजे 11वीतून 12वीत गेलं म्हणजे अर्थशास्त्र बदललं असं काही होत नाही। तेव्हा विद्यार्थ्यांनो, सर्वात पहिले तुमचे या ऑनलाईन क्लासमध्ये मी परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि वळूया आपण आपल्या विषयाकडे, तो म्हणजे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स। तर मित्रो, सर्वात पहिले आपण या ठिकाणी जाणून घेऊ की अर्थशास्त्र म्हणजे काय। विद्यार्थ्यांनो, ही एक स्लाइड मी दाखवली आहे आणि याच्यामध्ये पैसे पडत आहे, बाजूलाही पैसे दिले आणि तिथे लिहिलं आहे अर्थशास्त्र। म्हणजे पैसे पडत आहे म्हणजे याच्यावरून सहज डोकं लागते आपलं की ज्या विषयामध्ये आपण पैशाचा अभ्यास करू, पैशाच्या व्यवहाराचा अभ्यास करू, तो विषय म्हणजे अर्थशास्त्र। सरळ या ठिकाणी एक शब्द लक्षात येईल, अर्थ। अर्थ म्हणजे पैसा। तर चला विद्यार्थ्यांनो, आपण जाणून घेऊया हा अर्थशास्त्र विषय। बघा मित्रांनो, यात लिहिलं आहे अर्थशास्त्र, अर्थ आणि शास्त्र, अर्थ प्लस शास्त्र। या शब्दात दोन गोष्टी आल्या आहे, एक अर्थ आणि दुसरं शास्त्र। तेव्हा या दोन्ही शब्दाचा अर्थ जाणून घेऊया आपण। अर्थ म्हणजेच संपत्ती। आता या ठिकाणी पैशाच्या स्वरूपातीलही संपत्ती म्हणू शकतो किंवा बाकी जी प्रॉपर्टीज आहे तुमची ती सुद्धा अर्थमध्ये मोडते। म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्याकडे जे काही संपत्ती आहे, आपल्याकडे जी काही प्रॉपर्टी आहे त्याला म्हणू शकतो आपण अर्थ। आणि शास्त्र म्हणजे विज्ञान। विद्यार्थ्यांनो बघा, काही गोष्टी अशा असते ज्या प्रत्यक्ष कृती करून लक्षात येऊ शकते, म्हणजे प्रॅक्टिकल केलं की त्याचं प्रूफ भेटते। पण काही गोष्टी अशा असते की प्रॅक्टिकल करून त्या प्रूफ भेटत नाही, तर प्रत्यक्ष तिथे जाऊन त्या शिकावं लागते आणि त्याचपैकी एक सब्जेक्ट म्हणजे आपला हा अर्थशास्त्र। या ठिकाणी लिहिलं आहे अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान। म्हणजेच एक असा विषय की ज्यात आपण संपत्तीचं विज्ञान शिकून घेणार आहोत किंवा संपत्ती म्हणजे काय, संपत्ती कशी हाताळायची, ती कुठून मिळवायची, कशी मिळवायची, तो कशा प्रकारे खर्च केला जाईल, आपलं हे भारत जे काही आहे ते या पैशावर कसा आधारलेला आहे, इकॉनॉमिक्सवर कसा आधारलेला आहे, या साऱ्या गोष्टीचा अभ्यास आपण आज या ठिकाणी करणार आहोत। बघा, नक्की जर अर्थशास्त्राचा अर्थ सांगायचं झालं असं म्हणता येईल, संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय। विद्यार्थ्यांनो, ही व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे। म्हणजे तुम्हाला अर्थशास्त्र म्हणजे काय असा जर उद्या जाऊन प्रश्न केला कोणी, तर तुम्हाला सरळ म्हणता येईल की ज्या विषयामध्ये संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन केलं जाते तो म्हणजे अर्थशास्त्र। आता लक्षात घ्या,
संपत्ती म्हणजे तुम्हाला लक्षात आलाय पैसा. संपादन म्हणजे ते ठेवणे आपल्याकडे, त्याचं सांभाळ करणे. सांभाळ करणे म्हणजे संपादन करणे. आणि पुढे व्यवस्थापन करणे. व्यवस्थापन म्हणजे आपण सांभाळलेल्या पैशाचा आपण कशा पद्धतीने वापर करत आहोत, त्या पैशातून समाजाचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या देशाचा, आपला कसा विकास करता येईल याचं व्यवस्थापन करणं, मॅनेजमेंट करणं म्हणजे होईल व्यवस्थापन. म्हणजे मी एक साधं उदाहरण देईन. आपल्या घरी आपले बाबा काम करतात आणि त्या बदलात घरी पैसे आणतात. म्हणजे त्यांनी काय करते, पैसा संपादन करते, वेगवेगळ्या मार्गातून पैसा संपादन करते आणि मग ते पैसे आईच्या हातात दिल्यानंतर आई त्याचं व्यवस्थापन करते. म्हणजे माझ्याकडे एवढे पैसे आहे तर मी किती रुपयाचा किराणा आणू, किती रुपयाच्या बाकी गोष्टी करू, घरगुती वापरासाठी किती लागेल, म्हणजेच या पैशाचं मॅनेजमेंट करणे, त्याचं बजेट तयार करणे म्हणजेच त्याचं व्यवस्थापन करणे. म्हणजेच ज्या विषयामध्ये संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन केलं जाते असा विषय म्हणजे अर्थशास्त्र होय. मी आता बोलताना सुरुवातीलाच म्हटलं की अर्थशास्त्र दुसरं काही नाही. आपण जे काही घरी अनुभवतो, जे काही आपण वागतो, बोलतो, प्रत्यक्ष व्यवहार करतो, हा सारा व्यवहार म्हणजेच अर्थशास्त्र. म्हणजे आपल्या घरी पण अर्थशास्त्र आहे, आपल्यात पण अर्थशास्त्र आहे, मार्केटमध्ये आजूबाजूला सगळीकडे अर्थशास्त्र पसरलेलं आहे. फक्त ते ओळखणं अतिशय आवश्यक आहे. ते पुढे जाऊन आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे, तेव्हा आपल्याला पैसा संपादन करता आला पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. आणि या साऱ्या गोष्टीसाठी आवश्यक आहे ते म्हणजे अर्थशास्त्र. पुढे बघा मित्रांनो, इकडे एक चित्र दिसतंय. हे चित्र तुम्ही नक्कीच पाहिलं असेल, कुठेतरी अनुभवलं असेल. एक सिरियल होती चाणक्य. चंद्रगुप्त मौर्य काळ होता आणि त्या काळामध्ये त्यांचे एक मंत्री होते, त्यांचं नाव होतं चाणक्य. आता तुम्ही म्हणाल की अर्थशास्त्र शिकवताना चाणक्य कसे काय आले? बघा विद्यार्थ्यांनो, संपत्तीचं संपादन आणि व्यवस्थापन करणं म्हणजे अर्थशास्त्र. पण हे मी म्हटलं का? हे कोण म्हटलं? तर हे ज्यांनी म्हटलं त्यांचं नाव म्हणजे चाणक्य. म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, मी चाणक्य म्हणजे सांगण्यापूर्वी एक साधी गोष्ट सांगेल. बघा विद्यार्थ्यांनो, अर्थशास्त्राचा जन्म भारतात ज्यांनी घडवून आणला किंवा भारताला अर्थशास्त्राचं महत्त्व ज्यांनी सांगितलं किंवा भारतात अर्थशास्त्रावर ज्यांनी ग्रंथ लिहिला असे व्यक्ती म्हणजे चाणक्य. म्हणजे सरळ अर्थ म्हणता येईल, प्राचीन भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणजे चाणक्य. अर्थशास्त्राचे जनक म्हणजेच बघा मित्रांनो, मी म्हणेल तुमचे जनक कोण किंवा आपले जनक कोण? आपल्याला ज्यांनी जन्म दिला ते आपले जनक, ते आपले आई वडील. त्याचप्रमाणे चाणक्य म्हणजेच भारतीय अर्थशास्त्राचे जनक. म्हणजे भारतामध्ये अर्थशास्त्राला जन्म देणारे व्यक्ती म्हणजे चाणक्य. म्हणून चाणक्य यांना प्राचीन भारतातील अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. भारतातील अर्थशास्त्राचे जनक. जागतिक जगाचा विचार केला तर अर्थशास्त्राचे जनक तुम्हाला दुसरे मिळेल, पण जर भारताचा विचार केला तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण असा जर प्रश्न आल्यास त्याचं उत्तर आहे चाणक्य. पुढे बघा मित्रांनो, चाणक्य यांचंच दुसरं नाव होतं विष्णुगुप्त. परत चाणक्य यांचंच एक नाव आहे कौटिल्य पंडित किंवा कौटिल्य. तुम्ही कौटिल्य हा शब्द ऐकला असेल तर कौटिल्य म्हणजे चाणक्य. अतिशय बुद्धिमान व्यक्ती, बुद्धिमान राजकारणी व्यक्ती कोण? तर कौटिल्याचं नाव घेतलं जाते. विद्यार्थ्यांनो, एक सिरियल होती ती चंद्रगुप्त मौर्य. सिरियल तुम्ही ऐकलं असेल. आणि ते चंद्रगुप्त मौर्य हे जे राजा होते, त्यांच्या दरबारामध्ये त्यांचा हिशोब सांभाळणारे, त्यांच्या पैशाचा हिशोब करणारे, हिशोब सांभाळणारे एक व्यक्ती होते आणि ते व्यक्ती म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. आणि तो हिशोब सांभाळतानाच त्यांनी एक ग्रंथ लिहिला, तो म्हणजे अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्रावर आधारलेला ग्रंथ. बघा मित्रांनो, चाणक्य त्यांचं इतर नाव होतं विष्णुगुप्त आणि कौटिल्य. त्यांचे परत नाव कालमाण. म्हणजे यांचं जन्माचा अंदाजे काळ होता तो म्हणजे इसवी सन पूर्व 350च्या सुमारास त्यांचा काळ होता. पुढे म्हटलं आहे कौटिल्य हे मौर्य कालखंडातील, मौर्य म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी, तत्वज्ञानी
राजकारणी म्हणजे राजकारण कसं करायचं ते त्यांना माहित होतं. तत्वज्ञान म्हणजे त्यांना ऑलरेडी नॉलेज होतं, तत्वज्ञानी होते. अर्थशास्त्रज्ञ कारण की त्यांनी अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला म्हणून अर्थशास्त्रज्ञ. व राजकीय सल्लागार होते, राजांना ते राज्य कसं करायचं याचा सल्ले देत होते. तसेच त्यांना चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणूनही ओळखले जात होते. त्यांनी प्राचीन भारतीय अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ लिहिला. प्राचीन भारतातील जी काही अर्थव्यवस्था होती, प्राचीन भारतात अर्थव्यवस्था ज्या काही पद्धतीने चालत होती त्या साऱ्या गोष्टीवर त्यांनी एक ग्रंथ लिहिला आणि त्याचं नाव म्हणजे अर्थशास्त्र, जो विषय आपण आज शिकणार आहोत. पुढे म्हटलंय हे सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राज्यसभेत महामंत्री होते. त्यांनी रचलेल्या कौटिल्य अर्थशास्त्र कारण की त्यांनी रचलाय म्हणून त्याला नाव दिलं कौटिल्य अर्थशास्त्र. हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक महान ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात जवळजवळ 25 प्रकरण असून 6000 श्लोक आहे. हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला आहे. भारतीय इतिहासातील हा पहिला ग्रंथ असल्याचे मानला जातो. बघा मित्रांनो, भारतीय इतिहास म्हणजे भारताचा इतिहास जरी गेलं तर अर्थशास्त्रावर लिहिलेला पहिला ग्रंथ तो म्हणजे अर्थशास्त्र आणि तो लिहिला आणि तो लिहिला कौटिल्य पंडित किंवा चाणक्य यांनी. म्हणून प्राचीन भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण तर चाणक्य असं आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थ्यांनो, हे झालं भारताचा विचार. पुढे जर जगाचा विचार केला, जगामध्ये अर्थशास्त्राचं महत्त्व काय किंवा जागतिक अर्थशास्त्राचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला जगाचा विचार करणं सुद्धा आवश्यक आहे. तर मित्रहो, इथे बघा हेडिंग लिहिली आहे, आधुनिक म्हणजे आताचा काळ, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ. मित्रहो, तुम्हाला कधी जर कोणी प्रश्न केला, अरे सांग अर्थशास्त्राचे जनक कोण, तर त्याचं उत्तर राहील ॲडम स्मिथ. भारतीय अर्थशास्त्राचे जनक विचारलं तर चाणक्य, पण फक्त अर्थशास्त्राचे जनक विचारलं किंवा आधुनिक अर्थशास्त्राचे जनक विचारलं तर त्यांचं नाव राहील ॲडम स्मिथ. यांचा जन्म 16 जून 1723 साली आणि मृत्यू 17 जुलै 1790 साली स्कॉटलँडमध्ये झाला. स्कॉटलँड विदेश आहे. पुढे बघा, आता यांनाच जनक का बरं म्हटलंय आपण यापूर्वी जाणून घेतलं. कौटिल्य पंडितला का म्हटलं, कारण की त्यांनी अर्थशास्त्रावर भरपूर लिहिलं म्हणून. तसंच सेम बघा मित्रांनो, ॲडम स्मिथ यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक समजले जाते कारण त्यांनी राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ 1776 मध्ये लिहिला. या ग्रंथाला अर्थशास्त्राचे बायबल असं समजलं जाते. बघा मित्रांनो, 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव होतं राष्ट्राची संपत्ती, इंग्लिशमध्ये वेल्थ ऑफ नेशन. आणि हा ग्रंथ इतका महत्त्वाचा होता, जसं आपण संस्कृतीचा जर विचार केला, हिंदू संस्कृती म्हटलं आपण तर भगवद्गीतेचा विचार करतो. मोमेडियन किंवा मुस्लिम ग्रंथ जर विचार केला तर आपण कुराणाचा विचार करतो. परत असे भरपूर ग्रंथ आहे की त्या याच्यात पवित्र समजले जाते. ख्रिस्ती विचार केला तर बायबलाचा विचार करतो आपण, बायबल हा ग्रंथ पवित्र समजतो. त्याचप्रमाणे ॲडम स्मिथ यांनी लिहिलेला हा जो ग्रंथ होता राष्ट्राची संपत्ती, तो इतका महत्त्वाचा होता की त्याला सुद्धा बायबल म्हटलं गेलं, म्हणजे पवित्र ग्रंथ समजलं गेलं. हा ग्रंथ एवढा पवित्र होता की त्याला बायबल असं नाव दिलं म्हणून. आणि या ग्रंथामध्ये अर्थशास्त्रासंबंधित सगळी माहिती त्याच्यात अवेलेबल होती, सगळी माहिती त्यांनी टाकलेली होती. म्हणून हा ग्रंथ कोणी रचला? ॲडम स्मिथ यांनी. म्हणून आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोण, तर ते राहील ॲडम स्मिथ. पुढे म्हटलंय, या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असे सांगितले. औद्योगिक क्रांतीने निर्मिलेल्या भांडवलशाही बाजारपेठेची समीकरणे त्यांनी या ग्रंथात मांडली. म्हणजेच अर्थशास्त्र म्हणजे अर्थ म्हणजे संपत्ती,
संपत्तीचे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र हे सगळ्यात पहिले जगापुढे कोणी आणलं तर त्यांचं नाव आहे ॲडम स्मिथ। म्हणून ॲडम स्मिथ यांनाच अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं। तर हे होतं मित्रांनो एक अर्थशास्त्राची माहिती। म्हणजे कॉमन अर्थशास्त्र जर विषय घेतला आपण 11वी असो 12वी असो पुढे कुठलाही कोर्स असो, अर्थशास्त्र जर विषय घेतला तर ही झाली अर्थशास्त्राची माहिती। म्हणजे नक्की अर्थशास्त्र म्हणजे काय तर संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र। भारतीय अर्थशास्त्राचे जनक कौटिल्य किंवा चाणक्य, पुढे आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ। हे झालं मित्रांनो अर्थशास्त्र या विषयासंबंधित माहिती। यानंतर लवकरच आपण 11वी अर्थशास्त्र या विषयाचा सिलेबस आणि पुढे त्यातली प्रकरण घेऊन येणार आहोत। जर तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय सविस्तर शिकून घ्यायचं असेल तर आपल्या ॲडव्होकेट यादवराव यूट्यूबवर जा आणि यूट्यूबवर जाऊन आपल्या ॲडव्होकेट यादवराव धोटे असं तिथं सर्च करा। आपलं ॲडव्होकेट यादवराव धोटे चॅनल तुम्हाला दिसेल, त्या चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात पहिले सबस्क्राईब केलं म्हणजे आपले येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ॲटोमॅटिकली भेटत राहील। आणि परत मी आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर माझा हा व्हिडिओ आवडल्यास यूट्यूबच्या खाली दिलेल्या थंब चिन्हाला लाईक करा। परत भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।